हॅलो गाईज, तर कसे आहात सगळेजण? मला वाटते सगळे ठीकच असेल. तुम्ही विचार करत असाल आज सार्थक आणि पल्लवीताई कुठे गेली होती. तर पल्लवीताई आणि सार्थकचे पप्पा गेले होते रमन सायन्समध्ये. पण आम्ही रमन सायन्समध्ये आलो. मस्त लय दिवसाचं घुमलं नव्हतं कुठं. म्हटलं आज घुमूनच घ्यावं, आहे की नाही. चांगलं केलं का नाही घुमायला आलं तर. पण ऊन तर पहा किती ऊन होती, एवढी गरमी होत होती का सांगा नको. आणि बिचारे बदकं त्याला गरमी नाही होत का तर का माहीत. हा पानं सार्थक कसा पाहून राहिला बदकायले. माहीत आहे का, लाईफमध्ये कधी बी थोडं बहुत घुमायला गेला पाहिजे मला असं वाटतं. कारण की मी आता खूप दिवस झाले घुमायला गेली नव्हती. माझी इच्छा होत होती कुठेतरी जायचं. मग कुठे जायचं विचार केलं की जसं अशा ठिकाणी जायचं जिथे माझ्या मुलाला ॲक्टिव्हिटी करायला मिळेल. मग आम्ही विचार केला की नाही आता इथं चालले जाऊ आपण रमन सायन्समध्ये. कारण की आता भरपूर वर्ष झाले आहे की मी रमन सायन्समध्ये नाही गेली. आता मला 10-12 वर्ष होत आहे मी रमन सायन्समध्ये नाही गेली होती. म्हणून सने मी चाललीच गेली. आणि इथे पाहणं ही रेल्वे जशी काही ही रेल्वेच चालत आहे असं वाटत होतं. पण असं नव्हतं. मला काही तेवढे काही आवडले नाही इच्छे. तरी पण मी बघत होते. काही खूप छान होतं, पण काही पहिलेसारखं नव्हतं. म्हणजे पहिले जे होतं रमन सायन्समध्ये ते आता नाही आहे. पण आहे 2-3 वस्तू ज्या मला खूप आवडल्यात. बारीक खूप सुंदर. तुम्हाला आखरीमध्ये ते दाखवेल. तर चला बघूया पूर्ण ब्लॉग. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर असं वाटत होतं जसं काही कुठं फिरायलाच गेलं आहे. पाहणं किती मस्त वाटत होतं. छान वाटत आहे ना तिथं. असं फोटोमध्ये माझा बाबू तर जाऊ तिथंच खेळत होता, वारंवार खेळत होता. आज असं वाटत आहे खूप बोर मारत होतं. म्हणून म्हटलं आज व्हिडिओ पूर्ण शूटच करून, म्हणजे शूट तर मी केला होता पण त्याची एडिटिंग करणं बाकी होतं. मग मला हा एरोप्लेन दिसला पण त्याच्यात काही बसता येत नव्हतं. पण मी त्याला 10 वेळा पाहत होती पण काही एरोप्लेनमध्ये बसता येत नव्हतं. आणि माझा मुलगा तर उन्हात काही सांगाच नको, उन्हात घुमायला तयारच राहते. मग आलो आम्ही रमन सायन्समध्ये आल्यावर आम्ही मस्त अंदर जातो म्हटलं, पण बापू काही अंदर चालायला तयार होताच नाही. बापू घुमतच होता, ऐकूनच नाही राहिला होता अंदर जायसाठी. की आता झुलायला मग झुलू, कारण की आता तर ऊन आहे. उन्हामध्ये कसं झुलणार. मग आम्ही रमन सायन्समध्ये आलो. ह्या कुव्यामध्ये पाहा नाही तुम्ही. हा कुवा आहे ना पुरा असं वाटते किती खोल आहे, खूप खोल आहे तो कुवा. पण असं नाही आहे. तो बिजलीचे झटके पाहून राहिला होता कसा दिसते म्हणून. ह्या इथं तर खूप मस्त गोल असं दिसत होतं. असं वाटत होतं तिथं काही तयारच होऊन राहिलं आहे सायन्सचं. पहा ना तुम्ही किती सुंदर वाटत आहे. तो छोटासा गोला आहे ना, खूप सुंदर वाटत होता. मला खूप आवडलं ते. पूर्ण वॉलपेपरच चेंज होत होते. मला हे पण खूप आवडलेलं होतं. पहा ना, असं जसं गोल घुमवायचं तसं त्याचे वॉलपेपर चेंज होत जात होते. आणि ह्या इथं तर सांगाच न, बॉडी तर अशी दिसत होती. हे छी किती बेकार दिसत होती रे बापरे. ह्या मला वहिनीनंच दाखवलं. इथं पहा म्हणे कसं आहे म्हणे. कारण की आमच्यासोबत गौरवदादा, वहिनी आणि नायू पण आलेली होती. आणि आम्ही मग ह्या आरशाच्या याच्यात गेलो. हा आरशाचं बघा तसंही बाबू कसा नाचत होता. इथं बाबू एक असताना 4-5 दिसत होता. ते बघा किती सुंदर वाटत आहे ना, खूप छान वाटतं. मला हेच आवडलं. आणखी 2-3 आवडले. जास्त काही तेवढं आवडत नव्हतं. पण तुम्ही पण नक्की विजिट करा तिथं. कारण की छोट्या मुलांसाठी चांगलं आहे, आपल्यासाठी नको पण मुलांसाठी तरी जरुरी आहे. रमन सायन्स खूप सुंदर आहे छोट्या मुलांसाठी. आणि इथं पियानो वाजवायला तयार माझा मुलगा 10 वेळा तिथंच जात होता, ऐकतच नव्हता. किती 1-1.5 घंटा तर तो तिथंच खेळला. पण मी तेवढा काही शूट केलेला नाही. आणि हा इथं पहा मी कसा हात वगैरे लावून पाहता, इथं पूर्ण आरशात दिसत होता. हे पण छान होतं. मग आम्ही इकडे आलो बॉलसाठी. बाबू रे बापरे, बाबूचं सांगाच नको. बॉल खेळत होता आणि ऐकतच नव्हता. कोणाला बॉल द्यायला पण तयार नव्हता. कोणी बॉल घेतला तर खूप रडायचा. मग काय करायचं. मग आम्ही किती वेळ तरीपर्यंत खेळलो. मग नाही खेळलं, मग रडू दिलं त्याला. आम्ही मग वर गेलो. वर जात होतो इथे. पण हे वहिनीचं आणि गौरवदादाचं पाहून व्हायचंच होतं. आम्ही पटापटा पाहून समोर चाललो होतो. समोर जाता आम्हाला दिसला. पाहून तर भेवच लागत होता बाबा. असं वाटत होतं काही
माणूसच आणून ठेवला आहे. एवढी भीती लागू राहिली होती, पण तरी याचा व्हिडिओ शूट केलाच आम्ही. इथं पाहून झालं आमचं. मग इथं काही तेवढं काही खास वाटत नव्हतं. मग आम्ही ह्या इकडे रेस्टिगेट एरिया होता, तिकडे जाऊन पाहतो म्हटलं. तिकडे गेलो तर आम्ही तिथे पाहत होतं. इथे आहे ना अंदर मस्त AC वालं होतं. आणि इथे पहा ना, बाबू सायकल चालवतो म्हणे. सायकल काही बाबू चालवता ये नाही बाबूला. मग आम्ही त्या एरियामध्ये गेलो तर फोनचं लागलं होतं टेलिफोन बूथ. जसं इकडून बोललं तिकडे ऐकायला जात होतं. तर मग इथं वहिनी आणि भाऊ तर लागले होते फोनवर बोलायला. इकडून बोलत जाय, तिकडून ऐकत जाय. त्यांचं बोलणं चालू झालं ना. मी इथं चक्री घुमवत होती. हे चक्री घुमवते मी म्हटलं काहीतरी असं, पण काहीच नव्हतं ह्या चक्रीमध्ये. मस्त थंड थंड लागत होतं बा AC काही म्हणा. मला तर सगळीकडे घुमण्यापेक्षा इथं आलेलं आवडलं. पानं इथं किती सुंदर सुंदर आहे. हे घर तर असं वाटत होतं किती मस्त आहे. वाव. आणि ह्या इथं पहा तुम्ही, एक छोटीशी दुल्हन आहे. चांगल्यानं पाहिजे दिसूनच जाईन तुम्हाला. हे बा कोणत्यात उभी आहे, दिसली का तुम्हाला? मस्त वाटत आहे ना, छान दिसत आहे. ते असं खूप सारं आहे इथं. आता तुम्ही पहा का नाही, समोर समोर दिसायला नाच तुम्हाला. खूप सुंदर सुंदर आहे. हे पण खूप सुंदर होतं. मला तर खूप आवडलं. छोटं छोटं खुर्ची, छोटेसे किचन, किती सुंदर वाटत आहे. असं असायला हवं ना. असं वाटते का माझं पण स्वतःचं घर असायला हवं. पण आता काय करता, स्वतःचं घर आहे नाही, पण असं डेमो पाहूनच खुश होऊन जावं, आहे का नाही. माहीत नाही आता स्वतःचं घर बनन केव्हा, पण माझी इच्छा आहे की स्वतःचं घर लवकर बनून जावं. कारण स्वतःचं घर म्हणजे स्वतःचं घर होते. दुसऱ्याच्या घरी राहतं तर किरायानं उभी राहणं तर लोक जतवते का आमचं घर वही हे, आहे का नाही. भलाही आपण किराया देत असन, पण तरी जतवते का. किरायाचं घर किरायाचंच असतं. म्हणून कधी बी स्वतःचं घर तयार करा. स्वतःचं घर खूप जरुरी आहे. काही असो या नसो, सामान आजचं उद्या घेऊ शकतो, पण स्वतःचं घर पहिले पाहिजे. कारण की आपल्या मुलांना पण ते त्रास सहन नाही झाला पाहिजे. म्हणून आता स्वतःचं घरावर फोकस करा सगळ्यात पहिले. जे बी किरायानं राहते ना, मी त्यांच्यासाठी सांगत आहे. कारण की मला माहिती आहे किरायानं राहणं कितना मुश्किल आहे. ह्या इथं पण खूप सुंदर सुंदर होतं बा. खूप सुंदर सुंदर आहे इथे. सगळंच काही सुंदर सुंदर दिलं आहे. ह्या इथं तर तुम्हाला डॉक्टर झटका दिसणार आहे. बरं पाहून घे जा, भेजा नको. डॉक्टर झटका आले. यायला पाहून तर सगळ्यात पहिले असं वाटलं आम्हाला का हा रिअलमध्येच उभे आहे बा म्हणून. मग पाहिलं तर नाही, हे तर म्हटलं डॉल आहे. इथं सगळंच दिलं होतं. ह्या एरियामध्येच छान होतं, पण जे खाली वगैरे होतं तेवढं काही मजा नाही येत होती. इथे छान मजा येत होती. ह्या काकू पुसत होत्या. काचूस पुसून खूप सुंदर वाटत होतं. हे पहा किती मस्त वाटत आहे ना. हा मला हे खूप आवडलेलं होतं. छोटे छोटे सगळंच काही छोटे छोटे खूप छान दिसत होतं. सुंदर सगळीकडेच होतं, पण एका ठिकाणी ना पाणीच नव्हतं. मग म्हटलं हे सगळ्या ठिकाणी पाणी हिरवंगार सगळं काही चांगलं दाखवत आहे. आणि हे इथं बघा तुम्ही, इथं तर पाणीच नाही आहे. जसं काही बिना पाण्याची जागा कशी राहते त्याचं सगळं दाखवलं आहे का बिना पाण्याचं कसं राहते म्हणून. पण माहिती आहे, म्हणून पाणी वेस्ट करा नको. पाणी जपून वापरा. पाण्याची खूप गरज असते. पाणीशिवाय काहीच होत नाही. म्हणून पाण्याचा वापर चांगला करा. वेस्टेज करा नको. आमचं हे सगळं पाहून झालं होतं. मग खूप सुंदर वाटत होतं इथं. मग आम्ही म्हटलं आता इथं दुसरीकडे पाहत होतं. इथं एवढे सारे नळ लागले होते. मी म्हटलं कोणत्या देशाचा कोणता नळ होय रे बाबा, आमचा कोणता नळ होय तर काही समजायला येत नाही तिथं. मग हे इथं इथं मोजत होतं आम्ही वजननं आमचं पाणी किती आहे म्हणून. हे नायूनं मोजलं. नायूचं मोजून झालं. सगळे एक एक जण मोजत होते. हे पाहणं माझे हजबंड इथं मोजायला गेले. पाहणं 47. मग त्याच्या पट्टी मग माझ्या हजबंड पण, माझा मुलगा पण चालला गेला तिथं मोजासाठी. सगळं झालं. मग आम्ही निघालो आपल्या घरी. बाय बाय.